तुमच्याही बाबतीत असं झालं आहे का की सर्दी, ताप किंवा कुठलं इन्फेक्शन झालं असेल आणि शुगर तुमची अचानक 250-300च्या वर गेली आहे? पण हे असं का होतं हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर आजारी पडल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया चालू होते. पण आता प्रश्न असा येतो की शरीर स्वतःहून शुगर का वाढवतो? जेव्हा आपल्या शरीराला इन्फेक्शनशी किंवा तापाशी लढायचं असतं, त्यावेळेस शरीर काही स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करत असतो आणि ते स्ट्रेस हार्मोन्स शरीराला अतिरिक्त ऊर्जा प्रदान करण्यासाठी लिव्हरला रक्तामध्ये जास्त ग्लुकोज सोडायला सांगू शकतात. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये इन्सुलिन प्रॉपरली काम करत नसेल किंवा पुरेसं पडत नसेल, तर अशा वेळी ती वाढलेली शुगर जी आहे ती रक्तामध्ये फिरत राहते आणि त्यामुळे आपली ब्लड शुगर वाढलेली दिसून येत असते. म्हणून आजारी असताना ब्लड शुगर नियमित तपासत राहा, पाणी भरपूर पीत जा, औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू ठेवा आणि शुगर जर खूप वाढत असेल किंवा वारंवार उलटी होत असेल किंवा चक्कर येत असेल, अंग थरथरत असेल, तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. माझ्याकडून सर्व डायबिटीजच्या पेशंटसाठी एक खास गिफ्ट आहे. मी शक्य तितक्या डायबिटीजच्या पेशंटला अगदी मोफतमध्ये 7 दिवसाचा डायबिटीज कंट्रोल प्लॅन डायरेक्टली मेसेजमध्ये पाठवून देणार आहे. पण यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 3 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ती म्हणजे सर्वात पहिले या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, कमेंटमध्ये तुम्हाला शुगर लिहायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या पेजला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग ही संधी गमावू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंटमध्ये शुगर लिहा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.